उरुळी कांचन जिल्हा परिषदेचे उमेदवार जितेंद्र बडेकर, पंचायत समिती सोरतापवाडी गणाचे उमेदवार अण्णा महाडिक, उरुळी कांचन गणाच्या उमेदवार कोमल कांबळे हे घरोघरी जाऊन प्रचार करतायत। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर उरुळी कांचनमधील कार्यकर्ते उमेदवार अतिशय हवालदिल झाले होते। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी वेळोवेळी सांगितलं होतं की रडायचं नाही, लढायचं, खचून जायचं नाही, यापुढे चालतच राहायचं। या अजित पवारांच्या आव्हानाला उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारत न थकता कामाला लागण्याची तयारी सुरू केली आहे। उरुळी कांचन शहरी भागामध्ये उमेदवारांच्या घरोघरी स्वागत केलं जात असून आम्ही राष्ट्रवादीच्याच पाठीशी खंबीरपणे असल्याचं मतदार परखडपणे सांगतात। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांची पळापळ आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अजितदादांच्या निधनानंतरही आता थांबायचं नाही, सगळ्यांनी कामाला लागा। अजितदादांचा आदेश असायचा, त्यानुसार सगळे कार्यकर्ते उरुळी कांचनमधले या ठिकाणी प्रचाराला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अजित पवारांचे अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी असलेले पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, अतिशय विश्वासाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी संतोष कांचनांची ओळख आहे। अजितदादा गेले, फार दुःख झालं। काय वाटते आता हा प्रचार कसा करताय तुम्ही? प्रथमतः नामदार अजितदादा पवारांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज 3 दिवसाचा दुखवटा पूर्ण झाल्यानंतर सर्व आम्ही कार्यकर्ते दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचाराच्या माध्यमातून आज सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्याचं नावाचं महाराष्ट्राला एवढी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कधी भरून न येणारी आहे। पण दादांचा शब्द होता की काम करत राहा। दादा गेल्याने आम्ही कार्यकर्त्यांनी अत्यंत निशब्द ह्याच्यामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आम्ही एकच सर्वांना सांगतो आहे की घड्याळाला मत हे विकासाला मत, हेच दादांना श्रद्धांजली अर्पित होईल या भावनेने आम्ही फिरत आहे। तुम्ही अनेक वर्ष पवार साहेबांच्यावर काम केलंय, काय वाटतं हवेलीसाठी पवारांचं काय योगदान होतं? हवेलीसाठी म्हणजे आमचा हवेलीचा राजा माणूस होता। बरेच वर्ष पालकमंत्री असताना पुणे जिल्ह्याची त्यांनी आमच्या उरुळी कांचनला सुद्धा 200-250 कोटी रुपये दिले। एवढी मोठी शाळा दिली, 30-40 पवार साहेबांनी 30-40 कोटी आमच्या शाळेला दिले। आणि अचानक जाणं आणि प्रशासकवरती माझ्या 40 वर्षाच्या मी बघतोय राजकारणाच्या प्रवेशामध्ये प्रशासकावरती कसं वजन असावा, तर ते अजितदादाचं वजन असावा। आता आमचा चांगला माणूस गेल्यामुळं पोकळी निर्माण झालेलीच आहे। आणि मी अशी विनंती करतो मतदार भगिनींना की ही आमच्या पुणे जिल्ह्यातला म्हणजे सगळेचे सगळे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या अजितदादा भाऊन मतदान करतील, हीच माझी भावना आहे। सरपंच काय सांगाल तुम्हाला? आता जर अंतकरणाने फिरता अगोदर तुम्ही बाईट दिली होती की अजितदादांच्या विचाराचं त्या ठिकाणी झंझावात आहे, वादळ आहे, आता काय म्हणून प्रचार करताय, काय म्हणून मत? अजितदादांच्या स्मृती ह्या कधीच पुसल्या जाणार नाहीत। अजितदादांनी मागच्या 2 महिन्यात गणेशदादा महाडिक यांनी उपोषण करून नव्या मोठा उजव्या कालव्यावर जो पूल जीर्णोद्धार अवस्थेत झालेला आहे त्याच्यासाठी 5.5 कोटी रुपये दिलेले आहेत त्यांनी। त्यामुळे त्या पुलाचं काम आता निश्चितच चालू होईल। आणि शिंदवणे गावचा जो बाह्य वळण आहे तिथंही 50 कोटी रुपयाचं पुलाचं काम आता पूर्णत्वास आलेलं आहे। तसंच संतोष आबासाहेब कांचन यांच्या माध्यमातून सबस्टेशनचं काम हे सुद्धा कार्यान्वित होईल। त्याचं तिथं जवळजवळ 150 कोटी रुपये अजितदादांनी दिलेले आहेत आणि अग्निशामक केंद्राला 60 कोटी रुपये दिले आहेत। त्यामुळे या स्मृतीतच अजितदादा सतत आम्हाला प्रेरणा देत राहतील आणि अजितदादांच्या विचारानं तिन्ही उमेदवार आमचे भरघोस मताने विजय होणार आहेत, मी निश्चितपणे आपल्या माध्यमातून सांगू इच्छित आहे। तुम्ही प्रचारामध्ये आहात, 3 दिवस प्रचार थांबला होता, अजितदादांचं निधन झालं आहे, काय प्रतिसाद वाटतोय तरी लोकांचा? मागचा प्रतिसाद निधनाच्या अगोदरचा ना आत्ताचा प्रतिसाद, काय फरक पडतो? खरं तर ज्या पद्धतीने अजितदादा आपल्यातून अचानक गेले, आमची कोणाचीच कार्यकर्त्याची इच्छा नव्हती की असा वाजत गाजत प्रचार करता येईल किंवा आगळं वेगळं काहीतरी हे प्रचारात निर्माण करता येईल, प्रचाराचे मुद्दे काय मांडता येईल। पण आज आमची परिस्थिती कोणाचीच नाही आहे। प्रचाराचे मुद्दे आम्ही काहीच आत्ता सध्याला आम्ही सांगू शकत नाही। आम्ही फक्त हात जोडून सर्वजण मतं मागत आहोत आणि शांततेने प्रचार चालू आहे आमचा। आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन फक्त दादांना आपण आपली श्रद्धांजली शेवटचं मत देऊन म्हणजे राष्ट्रवादीला मत देऊन समर्पित करावी अशी मी सर्वांना आव्हान करतो, विनंती करतो। तर आपण पाहिलं की या ठिकाणी अजित पवारांना एक मतदान करून एक श्रद्धांजली व्यक्त करावी असं स्थानिक कार्यकर्ते उमेदवार सांगतायत। नक्की 7 तारखेला आपल्याला निकाल पाहावा लागेल।
पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. काय वाटतंय, तुम्ही उरुळी कांचनमध्ये फिरताय, अजितदादांनी महिलांसाठी फार मोठं योगदान दिलं होतं, आज कोणत्या पद्धतीमध्ये मतं मागताय तुम्ही? आज सर्वांच्या तर्फे मी पहिले दादांना श्रद्धांजली अर्पित करते आणि आज या ठिकाणी घड्याळाचा आम्ही प्रचार करत आहोत. दादांच्या मार्फत भरपूर सारे विकास कामे झालेली आहेत आणि आपले जे घड्याळाचे उमेदवार आहेत त्यांच्याही मार्फत, त्यांच्या आईच्या असेल, त्यांच्या बायकोच्या असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या मार्फत भरपूर सारे विकास कामे आज या गावामध्ये झाली आहेत. तर मी एवढंच म्हणते की घड्याळाला मतदान हेच विकासाला मतदान. सर्वांनी घड्याळाला मतदान करून आज आपल्या विकासाला साथ द्या. एवढंच. मी संचिता संतोष कांचन. संतोष आबासाहेब कांचन यांनी राष्ट्रवादी मध्ये असताना खूप प्रचंड पतीने निधी आणलेला होता आणि दादांनी त्यांचं वेळोवेळी ते दादांपाशी जात असताना जे कामं सुचवतील ते कामं त्यांनी केलेली आहेत आणि आत्ता दादांना श्रद्धांजलीसाठी सर्वांनी राष्ट्रवादीलाच मत द्यावे ही माझी विनंती. तू नवखी उमेदवार आहे, तरुण आहेस, तुला दादांनी उमेदवारी दिली उरुळी कांचनमधून. काय वाटतंय, दादा तुमच्यात नाहीत, उमेदवारी देताना काय म्हणले होते दादा? सर्वप्रथम मी दादांना आदरांजली आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील की त्यांनी मला ही उमेदवारी दिली आणि ही उमेदवारी ही शेवटची दादांची असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण आता त्यांनी जी उमेदवारी मला दिली आहे त्यांनी आम्हाला सर्व जनतेने पाठिंबा देऊन सगळ्यांनी आम्हाला विजयी करावी हीच आम्ही दादांना पूर्ण असं सगळं जनतेने मी जनतेला आव्हान करते की आम्हाला घड्याळाला मत देऊन बहुमताने विजय करा ही दादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.